विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। त्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे। लोकसभेत केवळ एकच खासदार निवडून आला होता। आता विधानसभेत मात्र अजित पवार कोणताही धोका पत्करायला तयार नाहीयेत। भाजप आणि शिंदेची शिवसेना त्यांच्या आधीच अजित पवार हे कामाला लागलेत। अजित पवारांच्या या जनसन्मान यात्रेला राज्यभर चांगला प्रतिसादही मिळतोय। खास करून महिलांची गर्दी ही वाखाणण्याजोगी आहे। मात्र या जनसन्मान यात्रेमध्ये खरी चर्चा आहे ती दोनच गोष्टींची। एक, अजित पवार यांनी वापरलेली गुलाबी रंगाची थीम आणि दोन, अजित पवार यांचा बदललेला तेवर। आक्रमक अघळ-पघळ बोलणारे अजित पवार, कुणावरही कधीही तिखट कधी सौम्य अशा भाषेत टीका करणारे अजित पवार बदललेले दिसतायत। दादा आता फक्त विकासाचीच भाषा करतायत। वय झालं आता रिटायर्ड व्हायला पाहिजे असं म्हणणारे अजितदादा काकांचा विषय निघताच ते वंदनीय आहेत, त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही असं म्हणू लागलेत। एकंदरीतच काय, आगामी विधानसभा निवडणूक ही अजित पवार यांच्या अस्तित्वाची लढाई आहे। विधानसभेत लोकसभेप्रमाणे फटका बसला तर अजितदादांची राजकीय कारकीर्द पणाला लागू शकते। त्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी कुणावरही टीका न करता विकासाची भूमिका घेतली आहे। ती स्वागतार्ह सुद्धा आहे आणि राजकीय अभ्यासकांच्या मते या बदललेल्या भूमिकेचा अजितदादांना निवडणुकीत नक्की फायदा होईल। तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।